रायगढ़ जिले के अलीबाग तालुका में शाहपुर धेरन औद्योगिक क्षेत्र के लिए प्रस्तावित भूमि अधिग्रहण ने किसानों का गुस्सा भड़का दिया है। सैकड़ों किसानों ने इस प्रक्रिया पर आपत्ति जताते हुए कहा है कि उन्हें उनके अधिकार और उचित मुआवजा चाहिए। किसानों का आरोप है कि सरकार ने उन्हें गुमराह किया है और बिना व्यक्तिगत नोटिस के जबरन जमीन लेने की कोशिश की जा रही है। शेतकरी संघर्ष समिति ने आज जिला कलेक्ट्रेट, प्रांतीय कार्यालय और MIDC को मांग पत्र सौंपा, जिसमें 4 करोड़ 80 लाख रुपए प्रति हेक्टेयर मुआवजे की मांग की गई। साथ ही सरकार से स्थानीय युवाओं को नौकरियों में शामिल करने और उद्योगों के साथ समझौता ज्ञापन की मांग की गई है। किसानों ने चेतावनी दी है, जब तक न्याय नहीं मिलेगा संघर्ष जारी रहेगा। एक निवेदनाच्या रूपात ह्या आपल्या मागण्या आहेत, हे आपलं म्हणणं आहे आणि संपादनाला ही आपली हरकत आहे। का हरकत आहे तर आम्हाला नुकसान भरपाई आहे ती नियमाप्रमाणे पाहिजे, कायद्याप्रमाणे पाहिजे, व्याजासकट पाहिजे। तुम्ही 2019 ला भूसंपादन करण्याचं पहिलं नोटिफिकेशन हमारी मांगे पूरी करो, नाहीतर खुर्ची खाली करो। हमारी मांगे पूरी करो, नाहीतर खुर्ची खाली करो। हमारी देणार नाही। पाटली टूकला शेतकरी बसला खाली करो, हमारी मांगे पूरी करो, नाहीतर खुर्ची खाली करो। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। देणार नाही देणार एकजुटीचा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची। आवाज कसा देणार नाही देणार नाही, आमच्या जमिनी देणार नाही। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या। मेरा नाम है सुदर्शन मधुकर पाटिल, मोटे शाहपुर। मैं किसान हूँ, मैं लीडर नहीं हूँ लेकिन मैं किसान हूँ। और यहाँ जो सब आए हुए हैं ये बाधित शेतकरी, मतलब जिनको नोटिस मिला है गवर्नमेंट की तरफ से, वो सब यहाँ बंधु और भगिनी यहाँ मौजूद है। हमारा एक ही न्याय तत्व से मांग है कि हमारा ये ज़मीन के लिए जो गवर्नमेंट का फार्मूला है वो हिसाब से हमें पैसा मिलना चाहिए। रेडी रेकनर 1 कोटी 3 लाख होने के बजाय गवर्नमेंट ने वहाँ 14 लाख कुछ फिगर वहाँ डाली है, तो वो जो आने वाली रकम है वो बहुत कम है। उसके साथ ही साथ 15% 15% विकसित ज़मीन हमें मिलनी चाहिए। पुनर्विकास गाँव वालों का होना चाहिए। उसके साथ ही साथ नौकरी की हमें मिलनी चाहिए जो यहाँ होने वाला है। और जो कुछ हो रहा है उसके लिए हमें कलेक्टर साहब या मंत्री महोदय या आमदार साहब, वो जो कमेटी है उसके साथ बाधित जो शेतकरी है यहाँ का, उनकी मुलाकात होनी चाहिए, उनकी मीटिंग होनी चाहिए। बाकी के गांव के शेतकरी लेके वहाँ मीटिंग नहीं होनी चाहिए। हमारे साथ जो बाधित शेतकरी है उनके साथ मीटिंग होनी चाहिए। तो हमारी जो मांगे है वो हर एक शेतकरी जिलाधिकारी साहब के सामने या मंत्री महोदय के सामने मांगेंगे। दूसरी बात यह है कि यहाँ का जो पानी का स्रोत है, जहाँ से पानी ऊपर के खेती का नीचे के खेती में जाता है बारिश के टाइम, अगर वो रास्ता बन गया तो वो पानी का क्या, उनको नोटिस नहीं मिला है लेकिन वो भी बाधित शेतकरी होंगे, क्योंकि पानी पूरा वहाँ फ्लडिंग हो जाएगा। जो ऊपर का खेत है उनका फ्लडिंग हो जाएगा। तो इसके लिए पूरा गांव जो है वो हमारा बाधित है। नोटिस आने दो नहीं आने दो, वो शासन ने देखना चाहिए। पूरा गांव बाधित होने वाला है। इसके लिए हम हमारी रास्ता मांगने के लिए या भूसंपादन अधिकारी के ऑफिस में हम आए हैं। आम्ही सगळे धेरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत। 2019 मध्ये शहापूर धेरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं। ती क्षेत्र, ती जागा होती जवळजवळ 736 हेक्टर आणि ह्या 736 हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता। 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने 2019 पासून ते 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले, परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि 2019 पासून
आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे, म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबाऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे। असं असताना 734 हेक्टरचं आतापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात 33(3) प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे। त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे। आता आम्हाला जो मोबदला या ठिकाणी देण्यात येतो तो एकरी किती आहे शासनाचा? फक्त आणि फक्त 96 लाख आणि आम्हाला कायद्याने आणि नियमाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे 2019च्या संपादनाच्या नियमापासून व्याजासहित 1,92 लाख, परंतु त्या मोबदल्याला बगल देऊन केवळ अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट या शासनाने घेतलेला आहे। संपूर्ण संपादन जर तुम्हाला करायचं आहे 734 हेक्टरचं तर तुम्ही केवळ पोच रस्त्याचं संपादन का पूर्ण करताय आणि ते सक्तीचं का करताय हा पहिला सवाल आमचा शासनाला आहे। आणि तुम्ही देताय मोबदला तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आहे का? तर तो नाही। तर अल्पशा मोबदल्यावर आमची तुम्ही फसवणूक का करताय आणि म्हणून आमची या संपादनाला हरकत आहे। आमचा विकासाला विरोध नाही, पण आम्हाला नैसर्गिक न्याय तत्वाने आणि कायद्याने आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर मात्र आमचा या संपादनाला विरोध आहे। या मागण्या काय आहेत? तर कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मोबदला द्या, कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकसित भूखंड द्या, कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना तो रस्ता तिथून जात असल्यामुळे तिथे निर्माण होणारे प्रश्न आहेत, मग त्या पायाभूत सुविधा असतील, आमची घरं, आमचे गाई गुरांचे गोठे, आमची झाडं, आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत। त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही? वर्षानुवर्ष खाडीमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जे नैसर्गिक स्रोत आहेत ते बंद होणार आहेत आणि पर्यायाने उरलेली शेतजमीन ही निकामी होणार आहे। त्याचा मोबदल्याचा विचार तुम्ही करणार आहात की करणार नाहीत? तर अशा अनेक मागण्या आम्ही या निवेदनाद्वारे देऊन आम्ही या सक्तीच्या संपादनाला हरकत करणार आहोत। आमचा या शासनाला सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही शेतकऱ्यांना असं सहज हलक्यामध्ये घेऊ नका, कारण शेतकरी जागा झालेला आहे, त्यांनी कायदे जाणून घेतलेले आहेत, त्याचं होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ते नुकसान आम्हाला रीतसर मिळत नसेल तर आमचा विरोध आहे। आता आज आम्हाला उद्यापर्यंत आमचं म्हणणं आणि हरकती देण्याची संधी दिलेली असताना देखील आता तलाठी आणि सर्कल त्या ठिकाणी सक्तीचा ताबा घेण्याकरता नोटिसा बजावण्याचा डाव आखत आहेत, पण आम्ही तो डाव उधळून लावणार। आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत, आम्ही इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू, परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत।